नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे नागेश्वर घोरपडे रुद्र आल्यानंतर गिरिजाला पुन्हा एकदा रुद्रच्या नजरेमध्ये पाडण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा नागेश्वर घोरपडे म्हणत असतो, का सुनबाई, का का तुम्ही माझ्यावरती संशय घेता? अजूनही तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, गिरिजा हे सगळं काय आहे? तेव्हा गिरिजा म्हणत असते, अच्छा, म्हणजे आता नागेश्वर घोरपडेला मला त्यांच्या भाषेमध्ये आता उत्तर द्यावं लागणार आहे। तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो, काय करू चिरंजीव, मला कळत नाही आहे। तुम्ही सुनबाईंना किती वेळा समजावून सांगितलं की आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे, आम्ही निर्दोष असल्याचे पुरावेसुद्धा सुनबाईंना दिले, तरीसुद्धा त्यांचा माझ्यावरती विश्वास नाही आहे, त्या मला चुकीचं समजत आहेत। तेव्हा रुद्र म्हणत असतो की गिरिजा हे सगळं काय आहे? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही आबासाहेबांवरती संशय घेऊ नका म्हणून। तेव्हा गिरिजा म्हणत असते की रुद्र, मी तुम्हाला तेव्हासुद्धा म्हणाले होते की माझं चुकलं, मी आबासाहेबांवरती असे आरोप करायला नको होते आणि तेव्हा मी माफीसुद्धा मागितली होती ना, आणि मी आता आबासाहेबांविषयी चुकीचा विचारसुद्धा करत नाही, पण आता आबासाहेबच माझ्याबद्दल चुकीचा विचार करतात। आता तुम्हीच मला सांगा, मी आता इथे प्रभास काकांच्या तब्येतीची चौकशी करायला आले होते, ते आता कोमात आहेत, मला माहिती आहे ते बोलू शकत नाही, पण तरीसुद्धा मी त्यांच्याजवळ येऊन बसले आणि त्यांच्याजवळ मी फक्त बोलत होते। तेव्हा आबासाहेबांचा असा गैरसमज झाला की मी प्रभास काकांबरोबर काहीतरी षडयंत्र रचते आबासाहेबांच्या विरोधामध्ये। आता मी असं का करेन तुम्ही सांगा बरं रुद्र? मी मान्य करते की एकदा माझं चुकलं, पण आता आबासाहेबांबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे, पण त्यांचा असा गैरसमज होतोय की मी त्यांच्या विरोधामध्ये काहीतरी चुकीचं पाऊल उचलते। आता तुम्हीच मला सांगा, याच्यात माझं काय चुकलं? तेव्हा रुद्र म्हणत असतो की आबासाहेब, हे बघा, गिरिजा चुकल्या, त्यांनी तुमची माफीसुद्धा मागितली की नाही? तुम्हीसुद्धा आता गिरिजांबद्दल चुकीचा विचार करू नका, त्यांच्या मनात तुमच्याबद्दल असं काहीच नाही आहे। तेव्हा नागेश्वर म्हणत असतो की नाही चिरंजीव, नाही, गिरिजा जे काही बोलत आहेत ते सगळं बरोबर आहे। सुनबाई, तुमचा आमच्यावरती विश्वास आहे, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा तेच सांगेन की तुम्ही आमच्यावरती अविश्वास दाखवू नका, कारण आम्ही खरंच काही चुकीचं केलेलं नाही आहे, तसे आम्ही पुरावे तुम्हाला दिलेले आहेत। आम्हाला सहन नाही होत, गावातले 4 लोक आमच्याबद्दल वाईट बोलले तर आम्हाला काही नाही वाटत, पण आमच्या घरातले लोक जर माझ्याबद्दल चुकीचा विचार करत असतील तर ते मला नाही चालणार। तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो की आबासाहेब, तुम्ही नका बरं असा विचार करू, गिरिजा काय, घरामध्ये कुणाच्याच मनामध्ये तुमच्याबद्दल वाईट विचार नाही आहे। तेव्हा इथे माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे। तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, चिरंजीव, अहो तुमच्यासारखा मुलगा मला मिळाला म्हणजे मी माझं नशीबच समजतो, अजून काय हवं आहे मला? तेव्हा नागेश्वर रुद्रला मिठी मारतो। रुद्र म्हणत असतो, आबासाहेब, अहो तुम्ही कसले नशीबवान, खरे नशीबवान तर आम्ही की आम्हाला तुमच्यासारखे आबासाहेब मिळाले। तुम्ही अजिबात काळजी करू नका, गिरिजाच्या मनामध्ये तुमच्याबद्दल संशय कधीच येणार नाही। तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता मनामध्ये म्हणत असते की बघितलं ना, नागेश्वर घोरपडे आता असंच करून गनिमी कावा करूनच मला रुद्रच्या मनामध्ये माझ्याबद्दल जागा निर्माण करायची आहे आणि तुमच्याबद्दलची जागा कमी करायची आहे। काय बरोबर काय चूक हे मला आता रुद्रना दाखवून द्यायचं आहे, असं गिरिजा म्हणत असते। आणि तेव्हाच गिरिजाने एक आता प्लॅन केलेला असतो, गनिमी कावा केलेला असतो। नागेश्वर घोरपडे आता घरातून बाहेर येतो, बघतो तर काय, इथे हॉलमध्ये आता सगळेजण उभे राहिलेले असतात, सगळे गावकरी आलेले असतात। नागेश्वर म्हणतो, अरे तुम्ही सगळेजण इथे काय करताय? काय चाललंय तुमचं? कुणी बोलवले तुम्हाला इथे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गावकरी म्हणत असतात की नागेश्वर घोरपडे, अहो तुम्हीच तर बोलवलं ना आम्हाला इथे, आम्हाला निरोप मिळाला की जे करत असाल काम ते काम हातातलं ठेवा म्हणून आणि लगेच इथे या। मग हातातली कामं सोडून आम्ही तुमच्या एका शब्दावरती इथे आलो आहे नागेश्वर साहेब, तेव्हा तुम्हीच तर आम्हाला इथे बोलावलं, जसा निरोप मिळाला तसे आम्ही आलो बघा। तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता गिरिजा आलेली असते। नागेश्वर म्हणत असतो की नाही नाही, मी तर तुम्हाला इथे बोलावलेलंच नाही आहे। तेव्हा गिरिजा म्हणते की आबासाहेबांनी नाही तर तुम्हाला सगळ्यांना मीच बोलावलेलं आहे। आबासाहेब, अहो मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याबरोबर आणि या सगळ्यांसमोर बोलायचं आहे,
म्हणून मी यांना बोलावले. तेव्हा इथे आता नागेश्वर म्हणतो, हे सगळं काय आहे? आणि मनामध्ये म्हणत असतो की आता हिने जर सगळ्यांसमोर आमच्यावरती आरोप केले तर मी या सगळ्यातून कसं काय बाहेर पडू? तेव्हा रुद्र तिथे येतो आणि म्हणत असतो की गिरिजा, हे सगळं काय आहे? तुम्ही या सगळ्यांना इथे का बोलावलंत? तेव्हा गिरिजा म्हणत असते की रुद्र, अहो या सगळ्यांना इथे बोलावलंय साक्षीदार म्हणून. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, रुद्र, मी आज जे काही करणार आहे ना ते आपल्या सगळ्यांच्या भल्याचंच असणार आहे. आबासाहेबांना अजूनपर्यंत माझ्यावरती विश्वास बसलेला नाही आहे ना, तोच विश्वास त्यांना आता मला पटवून द्यायचा आहे. म्हणून मी इथे संपूर्ण गावकऱ्यांना बोलावलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र म्हणत असतो, गिरिजा, पण नक्की काय करायचं आहे तुम्हाला? का बोलवलं आहे तुम्ही यांना इथे? तेव्हा उर्वशी तिथे येते आणि म्हणत असते, नाटके करत असेल ती, तशी तिला नाटके करायची सवय झाली आहे ना. काय गं ये, घरातली भांडणं, घरातला तमाशा आता तुला लोकांसमोर काही चव्हाट्यावरती आणायचं आहे का? त्यामुळे बाद झाली ही नाटकं. गप्प बस आता. आमच्या आबासाहेबांबद्दल जर चुकीचा एक शब्द जरी काढलास ना तरीसुद्धा तो मला सहन होणार नाही या. आमच्या दादासाहेबांना काही बोलायचं नाही. तेव्हा गिरीजा म्हणते, आत्ते सासूबाई, हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, मी काहीही चुकीचं करणार नाही आहे. आणि इथे गिरिजाने आधीच सगळ्यांना आता नावाने हाक मारून बाहेर बोलावून घेतलेलंच असतं. सगळेजण जमा झालेले असतात आणि त्यांच्यासमोरच इथे गिरिजा लगेचच नागेश्वर घोरपडेच्या पायावरती हात ठेवते आणि आपलं डोकं टेकवते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांना आश्चर्य वाटतं की गिरिजा नागेश्वर घोरपडेच्या पायावरती डोकं ठेवून त्याची माफी का मागते? तेव्हा बघा, इथे आता सगळेजण गिरिजाकडे आश्चर्याने बघत असतात. तेव्हा सावीसुद्धा म्हणत असते की ह्या गिरिजा नक्की काय करण्याचा प्रयत्न करते? इथे ती आबासाहेबांच्या पायावरती डोकं का टेकते आणि त्यांची माफी का मागते? तेव्हा गिरिजा म्हणत असते, आबासाहेब मला माफ करा. तेव्हा आबासाहेब म्हणत असतात, अहो काय झालं सुनबाई, हे काय करताय तुम्ही? आमच्या का पाया पडताय? तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही आबासाहेब, नागेश्वर साहेब, मला तुमची माफी मागू द्या. अहो तुम्ही सून म्हणून या घरामध्ये मला इतकं मानाने आणलं आणि मी काय केलं? तुमच्यावरती संशय घेतला, तुम्हाला चुकीचं समजले, तुमच्यावरती गुन्हेगारासारखे आरोप केले. तुम्ही बरोबर बोलला होता. किती आणि काहीही झालं ना तरीसुद्धा मी तुमचं काही वाकडं करू शकणार नाही आणि ते तुम्ही बरोबरच बोलला होतात. अहो मी काय तुमचं वाकडं करणार? तुम्ही कधी चुकीचे वागाल का वाकडं करायला? पण माझा गैरसमज झाला, मी तुमच्यावरती आरोप केले, त्यासाठी मी तुमची गुडघ्यावरती बसून आता माफी मागते. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते, गिरिजा, काय नाटके लावलेस गं तू सगळ्यांसमोर? तू किती चांगली आहेस, तुला कशी तुझ्या चुकीची जाणीव झाली हे तुला दाखवायचं आहे का सगळ्यांना? बाद झाली आता ही नाटके, चल चल उठून उभी राहा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आत्ते सासूबाई, जी गोष्ट मी मनापासून करते ती तुम्हाला आता इथे नाटके का वाटत आहेत मला खरंच माहिती नाही आहे. देवासारख्या आबासाहेबांवरती चुकून मी आरोप केले आणि त्यामुळे मी त्यांची सगळ्यांसमोर जर माफी मागितली तर ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? आरोप सगळ्यांसमोर झाले होते, बदनामी सगळ्यांसमोर झाली होती, मग माफीसुद्धा सगळ्यांसमोर मागायला नको का? तेव्हा उर्वशी म्हणते, हे सगळं तू मुद्दामून करतेस, हे न कळण्या इतपत मूर्ख आहे का मी? मग या सगळ्या लोकांना इथे बोलवायची काय गरज होती सांग ना, का बोलावलंस तू? तेव्हा गिरिजा म्हणत असते, का बोलावलं म्हणजे? जर चूक सगळ्यांसमोर झाली असेल तर माफीसुद्धा सगळ्यांसमोरच मागायला हवी ना. काही महिन्यांपूर्वी तुम्हाला आठवत नसेल तर आठवण करून देते. तर इथे मंदिराच्या बाहेर पायऱ्यांजवळ नागेश्वर साहेबांनी सगळ्यांसमोर माझ्या पायावरती डोकं ठेवून माझी माफी मागितली होती, बरोबर ना? सगळेजण होतात ना तुम्ही तिथे. मग आता जर माझं चुकलं आहे, मी चुकीची आहे, तर मलासुद्धा आबासाहेबांची जर माफी मागायची असेल तर सगळ्यांसमोरच मागायला नको का? म्हणून मी इथे सगळ्या गावकऱ्यांना बोलवलं. माझ्या चुकीची जाणीव मला झाली, माझं चुकलं. मी आबासाहेबांवरती संशय घेतला, त्यांच्यावरती आरोप केले आणि मला माझ्या चुकीची जाणीव झाल्यानंतर मी संपूर्ण गावासमोर त्यांची माफी मागितली. तर त्यात काय चुकीचं आहे? त्यांच्या पायावरती डोकं ठेवून जर माफी मागितली तर माझं थोडं तरी पाप कमी होईल आणि मला पुण्य लागेल. तेव्हा उर्वशी म्हणत असते की काय बोलायचं तुझ्या या नाटक्याला गं? खरंच किती नाटके करतेस ना, तुझे तुलाच माहिती. तेव्हा गिरिजा म्हणते, आत्ते सासूबाई, तुम्ही माझ्याबद्दल असा चुकीचा विचार करू नका. मी खरंच नाटके करत नाही आहे. मी जे काही बोलते ते मनापासून बोलते. मला माझ्या चुकीची जाणीव आहे.
तेव्हा इथे सरपंच म्हणत असतात, अगं पण गिरिजा, आपल्या गावातले नागेश्वर साहेब देव आहेत, देव. आम्ही त्यांना देवाचा दर्जा दिला आहे. त्यांच्यावरती आरोप करत असताना, त्यांच्याबद्दल काही बोलताना 10 वेळा विचार करून बोलत जा. ते आपल्या घरातले, आपल्या गावातले करता धरता आहेत, हे आपण विसरता कामा नये. तेव्हा आलेली बाई म्हणते, नाहीतर काय, काय गं गिरिजा, तुला इथे आता घरादाराचं काही न बघता या घरामध्ये सूर म्हणून आणले, तुला इतका मानसन्मान दिला, सगळं काही तुझं चांगलं केलं, तरीसुद्धा तू नागेश्वर घोरपडे यांच्याबद्दल असा विचार करत होतीस. त्यांच्याबद्दल इतका चुकीचा विचार कशी काय करू शकतेस तू? अगं, या घरामध्ये सून म्हणून आणण्यासाठी त्यांनी किती हट्ट केला होता, आणि आता सगळं सुख पदराशी आलंय तर तू अशी वागतेस का? विनाकारण त्यांच्यावरती आरोप करतेस का? हे अत्यंत चुकीचं आहे, असं आता त्या बाईचं म्हणणं असतं. तेव्हा इथे आता आलेला दुसरा माणूस म्हणत असतो, नाहीतर काय, नागेश्वर साहेबांनी परिस्थिती न पाहता या गरीब मुलीला घरची सून करून घेतलं, आणि हिचा बघा, हिचा माज कमी होत नाही आहे, तर तिला आता माज हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, असं इथे आता आजूबाजूचे लोक म्हणत असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो, 1 मिनिट, काय चाललं तुमचं? काय अर्चना काकू, एक बाई असून एका बाईबद्दल असं बोलता? लाज नाही वाटत तुम्हाला? त्यांनी इथे तुम्हाला सगळ्यांना बोलवलं कारण त्यांना आबासाहेबांची पाया पडून माफी मागायची होती, आणि ती त्यांना चूक जाणीव झाली, आणि चुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी लगेच हा निर्णय घेतला. त्याबद्दल कौतुकच नाहीच जर तुम्हाला, पण विनाकारण तुम्ही गिरिजाला सगळेजण बोलताय. आणि हे बघा, गिरिजा जरी चुकली असेल तरी तिला तिच्या चुकीची इथे आता जाणीव आहे, आणि ती चूक सुधारण्यासाठीच तिने आबासाहेबांची सगळ्यांसमोर सुद्धा पुन्हा एकदा माफी मागितली. आणि खरं सांगू का गिरिजा, बायको म्हणून मला तुमचा खरंच खूप अभिमान वाटतोय. तुम्ही जे काही वागलात ते खूप चांगलं वागलात. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी म्हणत असते सावीला की बघितलंस ना, त्या आता गिरिजाने किती मोठा डाव खेळलाय. तर इथे गिरिजाने सगळ्यांसमोर दादासाहेबांची माफी मागितली आणि रुद्रच्या मनामध्ये स्वतःबद्दल जागा निर्माण केली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आलेली असते देवी आईचा आशीर्वाद घ्यायला. तेव्हा वासंती म्हणत असते, गिरिजा, हे सगळं काय आहे? तू का सगळ्यांसमोर त्यांच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागितली? सांग बरं, का केलंस तू असं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, आई, अहो, काय केलं म्हणजे काय? माणसाकडून चूक झाल्यानंतर चुकीची जर जाणीव झाली तर माणूस माफी मागत नाही का? मी जे काही केलं नाही ते एकदम बरोबर केलं. नागेश्वर घोरपडे यांच्या विरोधात जाऊन मी खूप मोठी चूक केली, आणि तसंही त्यांच्यावरती आरोप करून मी खूप मोठी चूक केली होती. ती चूक मी सुधारली. आता माझं लग्न झालं आहे, मला माझं संसाराकडे लक्ष द्यायला हवं. आबासाहेबांकडे लक्ष मी कशाला देऊ? तेव्हा वासंती म्हणते, गिरिजा, हे काय बोलतेस तू? तेव्हा गिरिजा आता इथे आरसा बरोबर मागच्या बाजूला सरकवते, आणि त्या आरशामध्ये ती इथे वासंतीला उर्वशीचा चेहरा दाखवते आणि तिला खुणावून सांगते की मागे उर्वशी उभी आहे. त्याबद्दल आपल्याला नागेश्वर घोरपडेबद्दल आता वाईट बोलायचं नाही आहे. वासंती म्हणत असते की अच्छा. तेव्हा गिरिजा म्हणत असते की मला माझी चूक कळली आहे, आणि म्हणूनच मी नागेश्वर घोरपडे यांची पाय धरून माफी मागितली. आता त्यांच्या विरोधात जायचं नाही आहे मला. तेवढ्यातच तिथून आता उर्वशी गेल्यानंतर गिरिजा म्हणत असते की आई, त्या माणसाला, त्या नराधमाला आपण सोडायचं नाही, आणि त्याच्या तावडीतून हे जे काही आता प्रॉपर्टी वगैरे आहे ना, ती सगळी त्या छकुलीची आणि तिच्या आईची, देवकीची आहे ना. मग ज्याचं जे आहे ना त्याला आपण ते परत करून टाकू. तुम्हाला काय वाटतं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंती म्हणते की गिरिजा, मलासुद्धा तेच हवं आहे जे तुला करायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर घोरपडे गेल्यानंतर गिरिजा म्हणत असते की आई, तिथे आत्या सासूबाई आल्या होत्या, त्यांना कळायला नको म्हणून मी आबासाहेबांबद्दल चांगलंच बोलत होते की ते चांगले आहे, त्यांच्यावरती मी आरोप करून खूप मोठी चूक केली, पण आता माझी चूक मला कळली. या घरामध्ये राहून जर मला रुद्रबरोबर संसार करायचा असेल तर मला नागेश्वर घोरपडेंबरोबरसुद्धा जुळवून घ्यावं लागेल. त्यांचा अपमान करता कामा नये, तरच मी रुद्रालासुद्धा आनंदी ठेवू शकते, हे गिरिजाला समजलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये गिरिजा वासंतीला म्हणत असते की आईसाहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण कसं आहे माहिती आहे का, मी लवकरात लवकर रुद्रांना परत घेऊन येईन, असं ती म्हणालेली असते. तेव्हा इथे आता वासंतीने लिहिलेली गिरिजाला चिठ्ठी, जी चिठ्ठी आहे ती आता समजलेली असते नागेश्वर घोरपडेला. तेव्हा नागेश्वर घोरपडे इथे आता वासंतीवरती हात उगारतो आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यातच तिथे गिरिजा आणि रुद्र हे दोघेजण आलेले असतात.
बघतात तर काय, नागेश्वर घोरपडे इथे वासंतीचा गळा दाबत असतो आणि तिला विचारत असतो की तुझी हिंमत कशी झाली आमच्या विरोधामध्ये बोलायची. तेव्हा तिथे रुद्र म्हणत असतो की आबासाहेब, तुमची हिंमत कशी झाली आईचा गळा दाबायची? आपल्या घरामध्ये स्त्रियांवरती हात उगारायचे आपले संस्कार आहेत का? नाही आबासाहेब, असं रुद्र आता नागेश्वर घोरपडेला बोलत असतो आपल्या आईची बाजू घेऊन.